आहे हा नाही का? शायरी मर्दाची म्हणतात आणि कोणी म्हणणाऱ्यांना म्हणून ठेवला भक्तीची नाटक कांडुकी कव्वाली इकडं का तिकडं वरतो का तमाशा काय ते यार अरे वरतो का तमाशा पण विचार करणारे गोष्ट आहे माई बापू विचार करणारे गोष्ट आहे आज माणसाच्या खांद्याला खरं हातामध्ये चहा घेऊन माझ्या शायरी करते हातामध्ये चहा घेऊन या मर्दाची बाईची जात शायरी करते साधारण गोष्ट आहे नाही साधारण गोष्ट आहे का? पण बाईची जात कमजोर आहे का? नाही बाईची जात कमजोर आहे का? किती जरी धनवान गुणवान पण बाईशिवाय त्या माणसाची जिंदगी अधुरी आहे. हो ना. किती जरी धनवान गुणवान जरी आपला तरी त्या माणसाची जिंदगी बाईशिवाय अधुरी आहे. जोपर्यंत त्याच्या जिंदगीमध्ये बाई जात नाही तोपर्यंत जीवन पार पडत नाही नाही का? आणि ऐका समज काय म्हणते दिवसभराची जरी गमत करी तरी गाणं वाईट म्हणणार नाही ना. गाण्याचं माझे शब्दही वाईट नाही आणि वाईट शायरी मला जमतच नाही. वाईट शायरी करणार नाही आणि जे प्रमाणात त्याला मजा येते. माझ्या सगळ्या मजा नाही येते. शायरी अशी झाली पाहिजे का समाज जण जागृत झालं पाहिजे. शब्दातून प्रत्येक व्यक्तीच्या शायरीचा अर्थ समजायला पाहिजे. प्रत्येक माणसाला त्या शायरीचा अनुभव समजला पाहिजे. माणसाच्या पुढे पण आमच्या आया बहिणी कुठे जात नाही. या आमच्या आया बहिणीला समजून यायला पाहिजे की तमाशा काय होते बरोबर. खरी गंमत काय होते आमच्या माया बहिणीला समजायला पाहिजे. माणसं काय माणसं कुठेही जाऊन पाहतात कोणताही कार्यक्रम होतो पण आया माया जात नाही नाही का? या माई बाबल्या कुठं जात नाही कार्यक्रम पाहायला आणि म्हणून यांच्याच आधारितवर आणि यांनाही समजायला पाहिजे. कारण कोणी कोणी म्हणतात शायरी नंगाळ आहे शायरी वाईट आहे. शायरी वाईट नाही. शायरी काही वाईट नाही. जनजागृतीची दिशा आहे. खरी गप्पत वाटली तर जन जागृतीची दिशा आहे माझ्या माई बापावर. त्या शायरी काही वाईट नाही आणि म्हणून समोर काय म्हणते आईला मृत्यू झाली पण काय सत्य आहे काय काय सत्य आहे हे कोणा सांगायचं
खरं काय आणि खोटं काय. तुकारामाला मारल्या गेलं, तुकारामाची मृत्यू झाली किंवा तुकाराम वैकुंठाला गेले होते हे शाहीसाहेबांना सांगायचे. कारण शाहीर मान्यवर शाहीरजी एका प्रश्नाचे 3 उत्तर देतात. क्या बात. एका प्रश्नाची मांडणी एक केली पण 3 उत्तर. अरे वा. आणि शाहीसाहेबांनी सुद्धा गडाच्या माध्यमातून प्रश्नाची मांडणी केली. शाहीसाहेबांनी सुद्धा गडाच्या माध्यमातून प्रश्न केले पण शाहीरजी जे माझ्या बुद्धीने पडतं त्याचे तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल. जे माझ्या बुद्धीने पडतं ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. परमेश्वर काय म्हणते जरा ऐका. भुलवली पाहिजे जगता भुलणार आहे का ते आमच्या भुलवल्या. हे लोक बिचारे आमच्या भुला आम्ही जरी स्टेजवर आला आम्ही का खूप बातमीचे झालो का ते. हातामध्ये चंद पकडून शाहिरी करतो ज्याचा हातात आहे तर आम्ही खूप बातमीचे झालो. कसं आहे का याच्या हातात आमच्यापेक्षा किती अनुभवी ज्ञानिक लोक बघून आहे. कितीतरी गावचे बिचारे शाहीर आले असतील तर कार्यक्रम पाहत कितीतरी कलाकार लोक आले का या स्टेजवर कार्यक्रम पाहण्यासाठी. कितीतरी नाही का कितीतरी कलाकार आले इथं कार्यक्रम पाहण्यासाठी. पण इथं बसलेले प्रत्येक लोक शिक्षित आहेत. यांना अनुभव आहे शाहिरीचा. यांना माहित आहे शाहिरी काय होते म्हणून. आणि म्हणून म्हणते तू बताई समेत कितनी सच्चाई, तू बताई समेत कितनी सच्चाई, गुरु जहान की है ये लड़ाई, गुरु जहान की है ये लड़ाई. गरीबाकडे वेळोवेळी लक्ष देते. आणि म्हणून माझं म्हणणं माझ्या काय म्हणते का.
त्या एकलव्याने मातीचा पुतळा तयार केला. त्या एकलव्याने मातीचा पुतळा तयार केला आणि मातीचा पुतळा तयार करून त्याला गुरु मानलं. त्याला गुरु मानलं आणि ते गुरु मानून त्याला गुरु दक्षिणामध्ये काय मागायचं होतं. 3.5 हाताच्या देहाची मूर्ती तयार केली. 3.5 हाताच्या देहाची मूर्ती तयार केली होती. मग या 3.5 हाताच्या शरीरातून त्याला काय नव्हतं माझे मायबापा मागण्यासाठी. त्याला काय नव्हतं मागण्यासाठी, पण त्याला फक्त अंगुठाची गरज का होती. त्याला नुसत्या अंगुठाची गरज काय होती. काय अंगुठा सांगते ना शाळेत बोलते मी का सांगू. जेवढे विद्वान शाळेची मात दुय्यमचा सामना आहे एवढा ज्ञानीवंत शाळेतील मात नाही. मी सांगू का शाळेसाहेब सांगते का मागला अंगुठा का गरज होती ती अंगठ्याची. मी सांगणार आहो का ती विद्वान शाळेत सांगते नाही का. विद्वान शाळेत सांगते मी का सांगणार आहे. मला का समजते नाही का. मला का समजणार आहे. एवढा महान शाहीर आहे विषयाच्या महान शाहीर सांगते का अंगुठ्याची गरज होती नाही का. 3.5 हाताचा त्यानं पुतळा तयार केला होता. मातीचा पुतळा तयार केला होता आणि मातीचा पुतळा तयार करून त्याला गुरु मानलं होतं. मग त्याला गुरु मानलं माझे माय बाप. त्याला गुरु मानलं मग त्याला गुरु दक्षिणामध्ये आपण काय देतो आपल्या गुरुवाला. जे परिपंच जे रीतिरिवाज आहे जे आपण गुरु दक्षिणा घेतो आणि ते आपण आपल्या गुरुवाला अर्पण करून ते आपल्या शक्तीनुसार जेवढं आपल्या शक्तीनुसार पण ते आपण तेवढं आपण आपल्या गुरुवाला अर्पण करतो. पण नाही त्याचा फासा उलटा होता ना. त्याचा फासा सीधा जरी असतो तर बरोबर सीध्या मार्गाने करता नाही, पण त्याचा फासा उलटा होता. कारण फक्त अंगुठाची माणसं त्याला अंगुठा मागतात दिलं. त्या गुरुदानामध्ये त्यानं अंगुठा दिलं. अंगुठा मागून त्या अंगुठाचं काय केलं त्याचा त्यालाच माहित आहे. अंगुठ्याचा काय झालं माहित होईल. आता समोरच्या राहून सांगते नाही का. आणि त्याचं काय झालं गडाच्या माध्यमातून साहेबांनी सुद्धा प्रश्नाची मांडणी केली होती. तर साहेबांचा प्रश्न कसा. एक राजा होता म्हणतात एक राणी होती. एक राजा होता एक राणी होती. त्याला मूलबाळ नव्हते. त्याला मूलबाळ नव्हते पण गणेश भगवंताची त्यानं भक्ती केली. त्या गणेशाची भक्ती केली आणि मग त्याला मुलगा झाला. त्याला मुलगा झाला आणि त्याला मुलगा झाला पण त्या मुलाला किडे लागले. त्या मुलाला किडे लागले आणि म्हणून त्या राजाने आणि म्हणून त्या मुलाला आणि त्या राणीला तिला नगराबाहेर काढलं. तिला नगराबाहेर काढलं आणि एका मंदिरामध्ये वास्तव्य करू लागले. आणि त्या मंदिरामध्ये एक साधू होते. त्या मंदिरामध्ये एक साधू होते आणि त्या साधूचा स्पर्श त्या मुलाला लागला. त्या साधूचा स्पर्श त्या मुलाला लागला आणि तो मुलगा दुरुस्त झाला. तो मुलगा दुरुस्त झाला तर साहेबांचं म्हणणं असं आहे त्या राजाचं नाव काय, त्या मुलाचं नाव काय आणि त्या साधूचं नाव काय आणि त्या आईचं नाव काय.
पण शाहीसाहेब जिथं कोणामध्ये लक्षपूर्वक आहे का त्या राजाचं नाव आहे सविक राजा. त्या राजाचं नाव आहे सविक राजा आणि राणीचं नाव आहे किरकिरा. त्या राणीचं नाव आहे कीर्ती आणि त्या मुलाचं नाव आहे शिरप्रसाद आणि तो साधू आहे तो देवक. हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर. हे खरं खरं तुमच्या प्रश्नाचे उत्तर. अरे माझ्या आता प्रश्न सांगू नका. तुफान गेले बिलकुल. माझी तब्येत सुद्धा झाली तुमच्या माझ्या प्रश्नाचे उत्तर. खरंच का गं? जेव्हा मी जेव्हा प्रश्नाची मांडली ना तुम्ही जेव्हा माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलं का मी तर खुश झाली. म्हणलं वा रे वा. मग काय म्हणलं माझ्या प्रश्नाचे उत्तर. पण शाहीर माझ्या प्रश्नाचं उत्तर जमलं नाही. ते माझ्या प्रश्नाचं उत्तर आणखी प्रयत्न करा. त्या धुसर गावामध्ये ते सील जाऊन पडली कानं. आता मी कानामध्ये बाबा बोले माहित काय माझ्या डोळ्याच्या समोरची गोष्ट आहे का ते मी सांगणार आहे. तो शास्त्राचा लेख आहे. सांगत आहे शास्त्र सांगते म्हणून आम्ही शाहीर सांगतो. बरोबर चांगले मी बरोबर. शास्त्र सांगते म्हणून आम्ही सांगतो. हे का आम्ही सांगतो का ती का त्या उत्तराखंडामध्ये जाऊन तिला सील पडली कानं. त्या फळाचं नाव सांगेन. त्या फळाचं नाव सांगेन. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर आणखी सांगा पुढच्या राऊंड मध्ये. मला मी सांगते तिसऱ्या राऊंड मध्ये बघा फळ कोणता आणि एका शेवटचा गुरु जहान की है ये लड़ाई. गुरु जहान की है ये लड़ाई. आंदोलन समाप्त झाला. सन्माननीय मुख्यची शेर आपल्या राऊंडला सुरुवात करते. त्याचप्रमाणे विनोद कुमारजी शेंडे बेसावाले यांच्याकडून 51 रुपये आणि किशोरजी तेलंग यांच्याकडून 51 रुपये. त्याचप्रमाणे श्रीमाननीय असुराजी खवले महादुलावाले यांच्याकडून सुद्धा संमेलनाला 50 रुपयाची भेट आली. त्याचप्रमाणे प्रल्हादा मनखटे सावनेरवाले या शाहीर